सावेडी उपनगर परिसरात क्रीडा संकुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून गंगा उद्यानाजवळ सुमारे 2.25 एकर जागेत या क्रीडा संकुलाचं काम प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्यासाठी सुमारे 6 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हे संकुल 2 वर्षात उभारणी करण्याचे नियोजन असून या संकुलाचा लाभ सावेडीतल्या सुमारे 2 लाख नागरिकांना होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात येतोय. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या इनडोअर आउटडोअर क्रीडा प्रकारांसाठी मैदाने आणि सुविधा देण्यात येणार आहेत. सावेडी उपनगर परिसरात प्रथमच मनपाच्या जलतरण तलावाची उभारणी केली जाणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. महानगरपालिका स्तरावर या प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून जिल्हा नियोजन मंडळाकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सध्या 2.25 एकर जागेत उभारल्या जात असलेल्या या भव्य क्रीडा संकुलाभोवती मोठी संरक्षक भिंत आणि नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. तसंच सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी अत्याधुनिक यंत्र आणि साधनं असणारी जिम, योगासाठी हॉल आणि झुंबासाठी स्वतंत्र हॉल उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय. नगर शहरातील नागरिकांनी मोठ्या विश्वासानं आपल्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळं शहरात मूलभूत आणि पायाभूत सुविधांसह नागरिकांसाठी इतर सुविधा आणि प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे. आज टप्प्याटप्प्यानं ही सर्व कामं मार्गी लागत आहेत. क्रीडा संकुलाच्या माध्यमातून नागरिकांसह खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. अशा आणि इतर प्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांनी पाहिलेलं विकसित नगर शहराचं स्वप्न साकार होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर.